आणि यानंतर आपण पुन्हा एकदा नवी दिल्लीमध्ये जाऊयात। उद्धव ठाकरे हे आता विमानतळातून बाहेर आलेले आहेत आणि आपल्या नियोजित दौऱ्यासाठी ते आता रवाना होत आहेत। 3 दिवस उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये असणार आहेत। भरगच्च असा हा दिल्लीचा त्यांचा दौरा असणार आहे। अनेक राजकीय भेटीगाठी, इंडिया आघाडीची बैठक ही देखील एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या या दौऱ्यामध्ये असणार आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये देखील त्याची इंडिया आघाडीच्या बैठकीची गरज त्यांनी बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर आता ही दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडते आहे आणि त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। संजय राऊत देखील आता आपल्याला पाहायला मिळाले। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये ते आपल्या खासदारांसोबत काय नेमकी चर्चा करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर तिथे दिल्लीमध्ये आता काही शिवसैनिक देखील उद्धव ठाकरे त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी आधीच पोहोचलेले आहेत। घोषणाबाजी त्यांच्याकडून सध्या केली जाते आहे। आदित्य ठाकरे देखील आपल्याला आता कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरे देखील आता दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत देखील त्यांचा भोजनाचा एक कार्यक्रम देखील पार पडणार आहे। त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्यात घेणार आहेत। आपल्याला बैठकीचे अपडेट देतोय सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, उद्धव ठाकरे अखेर पोहोचलेले आहेत। आता इथून पुढे त्यांचा पुढचा नियोजित दौरा कसा असेल? दीपक, आपण पाहू शकतो उद्धव ठाकरेंचा ताफा आता इथून निघालेल्या विमानतळावरून आणि शिवसैनिक सगळे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर आले होते। हा ताफा आता पोहोचणारे उद्धव ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंच्या बैठक या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये ते राहुल गांधींसोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासोबतच ते इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासोबतच ते पुढे संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत। आपण पाहू शकतो सगळ्या शिवसैनिकांचा उत्साह आणि येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या स्वागतासाठी आता विमानतळावर दाखल झाले होते आणि उद्धव ठाकरेंचा ताफा हा आता संजय राऊत यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेला आहे। उद्धव ठाकरे जेव्हा संसद भवनामध्ये जातील त्यावेळी तिथे कोणाची भेट होते का, कुठल्या भाजपच्या मोठ्या नेत्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील भाजपचे इतर, यांच्यासह कुठे उद्धव ठाकरेंची नजरानजर होते का, कुठे कॉरिडॉरमध्ये भेट होते का, असे असंख्य प्रश्न आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमध्ये काय भूमिका मांडणार, राज ठाकरेंच्या सोबत त्यांची जी आघाडी आहे त्याविषयीची भूमिका काय असेल, अशा अनेक मुद्द्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे उद्या उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीची बैठक आहे। आज संध्याकाळी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजन आहे, संजय राऊतांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे शरद पवारांच्या घरी उद्धव ठाकरेंना निमंत्रण आहे, तिथेही उद्धव ठाकरे जाणार आहेत का असाही प्रश्न आहे। त्यामुळे या सगळ्या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, इंडिया आघाडीचं भवितव्य या दृष्टीने हा दौरा आणि ही बैठक अति महत्त्वाची आहे। दीपक, नक्कीच सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीमध्ये देखील ते सहभागी होणार आहेत। यासोबतच आणखी देखील काही ते राजकीय भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पुण्याच्या दौंड